तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन येलंय एकदम गावरान आणि एकदम झणझणीत रेसिपी कांद्याच्या पातीचं झुणको. एवढं टेस्टी होता ना की एकाच्या जागी 2-2 चपात्या खाशात. चला तर मग बघूया हे झुणको कसं करायचं. त्यासाठी ही अशी कांद्याची पात येतात बाजारात, ती आणायची आणि बारीक बारीक चिरायची. आणि आता मी घेतलंय बेसन. या बेसन ते झुणक्यात घालू. 1 कप बेसन घेतलंय, त्यात पाणी घालून हे असं घोळ बनवून ठेवलंय. तर आता घेऊया झुणको. एक कढई घ्यायची, त्याच्यात तेल गरम करायचा, त्याच्यात घालायची मोहरी. मोहरी तडतडली की घालायचा जिरा. जिरा असा फडफडाक लागला की घालायचं बारीक चिरलेलं लसूण. लसूण असं फडफडलो की घालायची मिरची. बारीक बारीक चिरलेली मिरची घालायची, म्हणजे कशी झुणक्यात एकदम भारी चव येतं. आता घालायचो कढीपत्तो. आता फटाके फुटल्यासारखे वाटले, एकदम फाट 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 फाट. आता कढीपत्तो भाजलो की त्याच्यात घालायचो हिंग. हिंग असं मस्त परतून घ्यायचो. मग घालायची पाव चमचा हळद आणि ती पण अशी मस्तपैकी परतून घ्यायची. आणि मग घालायचो कांदो बारीक चिरलेलो. खूप सो कांदो घाला, म्हणजे झुणको एकदम भारी लागतो. कांदो असं छान परतून परतून मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचो. आता कशी कांद्याची पात आणली की आपण कशी फ्राय राईस मध्ये घालतो किंवा नाहीतर काय करतो, काय माहिती काय करतो. तर मी म्हटलं आज करूया झुणको त्याचं. तर झुणको केला एकदम भारी लागलो. म्हटलं तू काय दाखवूया. आता कांद्यावर टाकायचो मिरचीचं खरडो, म्हणजे मिरची लसूण असं जरा बारीक लावलेला असता खरबरीत, त्या खरडो म्हणतात. आता याच्यानं परतून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायची कांद्याची पात. ही बघा कशी बारीक बारीक चिरलंय ना, अशी चिरायची आणि ती मस्तपैकी परतून घ्यायची. आता हे परतून घेतली ना की एकदम गायब होतली, मग दिसायची पण नाही, पण ह्याची टेस्ट एकदम भारी येतली. रेसिपी मोठी वाटली ना तरी ही एकदम झटपट होता हा, आणि मी झटपटच दाखवलंय. तर आता जो आपण बेसनचं घोळ ठेवलेला तो असं ढवळून घ्यायचो आणि ह्या झुणक्यात ओतायचो. आणि गॅस जरा बारीकच ठेवायचो, नाही तो गुटले होतात पटकन. आणि पटापट ढवळायचा. आता म्हणतात ना झटपट पटापट, तसा. आता हे ढवळलात ना की हा जरासा जाडसर दिसू लागताला, आणि गॅस जरासं मोठं करायचो. आणि मग काय करायचं, ह्याच्यावर ठेवायचा झाकण आणि एक ना बारीकशी वाफ काढायची. इकडे तिकडे जायचं नाही, थंच उभं राहायचं. आणि मग झाकण खोलायचा आणि हो असं ढवळून घ्यायचं. खाली चिकटणार नाही, जरा जरा चिकटलो पण नाही चिकटणार तेवढं. व्यवस्थित ढवळून झाला की असं लावायचो आणि साईडींना चारी साईडीन पाणी सोडायचं, जरासा हबको मारल्यासारखा. आणि वरून झाला असा तेल सोडायचा बारीक चारी साईडीन, आणि झाकण ठेवायचा आणि परत एक वाफ काढायची. आता परत एकदा ढवळून घ्यायचा. ह्या आपण कशा करतो की बेसन ना कच्चा असता, तर असा शिजतला मस्तपैकी आणि लुसलुशीत असं मस्त झुणको बनतलो. आता परत एकदा तीच प्रोसेस करायची. जरासा पाणी मारायचा, जरासा तेल सोडायचा, वर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची. ही प्रोसेस 3दा करायची. आता मी काय केलंय, ह्याच्यातच ना जराशी कोथिंबीर घातली, म्हणजे ना एक टेस्ट आणि मस्त येतं ना, म्हणून. झुणको तयार झालं ना हे खाऊन पण समजता, कारण की बेसनची कच्ची चव समजता आणि शिजलेलं समजता. आणि 3दा वाफ काढली ना की ह्या बेसन शिजताच. तर आता आपला मस्तपैकी झुणको तयार झालेला असा. गॅस बंद करा आणि वरून घाला बारीक कोथिंबीर. तर आपलं अतिशय खमंग चविष्ट असो गावरान पद्धतीचं कांद्याच्या पातीचं झुणको तयार असा. थोडं झाकून ठेवलात आणि थंड झालो की एकदम खळखळीत होतो. अशा या टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी बरोबर गरमागरम झुणको म्हणजे स्वर्गसुख. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझं YouTube चॅनल खमंग मराठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.